जय भीम जय शिवराय। मी भगवान कांबळे। एक विशेष प्रसंग आपल्या सर्वांच्या माहितीस तो मला अत्यंत आवर्जून सांगावासा वाटतो आहे। तो प्रसंग म्हणजे आपल्या परतूर मंठा विभागातील आणि खास करून गोळेगाव, चांगतपुरी, सावरगाव, घनसावंगी, गंगासावंगी या ठिकाणी अतिवृष्टीचा आपल्या मराठवाड्यात पाऊस झाल्याने त्या ठिकाणी भयानक असा गोदावरीला पूर आलेला आहे। ह्या पुराची परिस्थिती एवढी डेंजर आहे की मी काल स्वतः या तालुक्याचे आमदार आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब यांच्याबरोबर दिवसभर दौऱ्यात होतो। मला काल त्यांच्याबरोबर एक असा अनुभव आला की 40 वर्ष राजकारणात असलेलं एक व्यक्तिमत्व ज्यांचं नाव बबनराव लोणीकर आहे, आज ते व्यक्तिमत्व आपल्या मतदारसंघातल्या लोकांना वाचवण्यासाठी मी माझ्या डोळ्यांनी बघितलं। गुडघ्या इतक्या चिखलामध्ये पाण्यामध्ये त्यांनी दिवसभर दौरे केले, प्रत्येक गावात भेटी दिल्या, लोकांना आवाहन केलं, सूचना दिल्या, सुरक्षित स्थळी राहण्याची त्यांना विनंती केली। एवढं बारीकीनं तालुक्यामध्ये काम करणारं नेतृत्व मी कधीच बघितलं नाही। आणि त्यात खास विशेष बाब मला अशी लक्षात आली की दिवसभर अन्नाचा कणही न खाता आपल्या लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतात खूप चिखल असतानाही त्यांच्या ज्या ठिकाणी व्यवस्था आहे तिथं जाऊन भेटी दिल्या, पाहणी केली, गुरं, जनावरं, कोंबड्या, शेळ्या यांच्या सगळ्याची विचारपूस केली। एवढं बारीकीनं विचारणारा नेतृत्व या परतूर मंठ्याला मिळालेलं आहे। मी भाग्य समजेल या परतूर मंठ्याचं की रात्रंदिवस त्यांच्यासाठी त्यांची सेवा करणारं नेतृत्व त्यांना या तालुक्यात मिळालेलं आहे। फार मोठा अतिवृष्टीचा पाऊस 20 वर्षानंतर आपल्या भागात झालेला आहे, महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, परंतु जी दयनीय अवस्था आपल्या परिसरातील लोकांची झालेली आहे, चांगतपुरी, गोळेगाव, सावरगाव, गंगासावंगी, इतर ठिकठिकाणी, त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्या पिकाची पाहणी केली। ती पिकाची पाहणी करताना डेप्टी कलेक्टर, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक सगळा शासनाचा फौजफाटा घेऊन लोणीकर साहेब त्या शेतकऱ्यांसाठी तळमळीनं झगडत आहेत, लढत आहेत। ही तळमळ आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, उघड्या डोळ्यांनी बघितली पाहिजे। तेच तळमळ, तेच प्रयत्न, तेच कष्ट युवा नेते राहुल भैया लोणीकर करत आहेत। आपण सगळे उघड्या डोळे बघत आहेत। भयानक परिस्थिती निर्माण झाली तालुक्यामध्ये ठिकठिकाणी, आणि अति बिकट परिस्थिती आपल्या परिसरातल्या जे गोदापात्रा काठात जवळील जे लोक आहेत त्यांची झाली। त्या लोकांची व्यवस्था लोणीकर साहेबांनी करण्याचे आदेश दिले, प्रयत्न करत आहेत, राहुल भैयांनी केले, तेही प्रयत्न करत आहेत। आणि त्यांच्या हाकेला धावून लोणीचे सरपंच गजूभाया लोणीकर, आपल्या आष्टी येथील तुकाराम बाबा सोळंके, आपल्या आष्टीतील नामवंत डॉक्टर शंकरजी गंथरे आणि आष्टीचे कर्तव्यदक्ष ग्रामविकास अधिकारी आणि आष्टीची टीम यांनी त्यांची आष्टीमध्ये मोरंगेश्वर या ठिकाणी राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली। गजूभाया लोणीकरांनी त्यांच्या गावामध्ये शाळात व्यवस्था केली।
मी बघितलं एवढं स्वादिष्ट जेवण त्या ठिकाणी त्या लोकांना राहण्याची खाण्याची व्यवस्था करून दिली. आणि याच्या पुढे जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची जर जबाबदारी घेतली असेल तर ती जबाबदारी त्यांच्या आरोग्याची घेतलेली आहे. मोफत आरोग्य त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आहे. तीच परिस्थिती डॉक्टर शंकर गंगथरे यांनीही केली आहे. तीच परिस्थिती आष्टीचे डीबी काळे आणि ग्रामपंचायत करत आहे. तीच परिस्थिती तुकाबा सोळंके यांच्याही शाळेत आहे, जिल्हा परिषदमध्ये आहे, लाल बहादूरमध्ये आहे. एवढं जबरदस्त नेटवर्क लोणीकर साहेबांनी निर्माण केला आहे. सेल्यूट लोणीकर साहेब तुमच्या कार्याला. कारण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. काल दिवसभर मी गाडीमध्ये होतो साहेबांच्या. पाणी सुद्धा पिलं नाही त्या व्यक्तीनं. कारण त्यांच्या समोर हा शेतकऱ्याच्या पिकाचा सत्यानाश त्यांना त्या ठिकाणी दिसत होता. गोर गरीब मजुराचे घरं वाहून गेले, पाण्यात गेले, पसारा. त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्याला लोणीकर साहेबांनी जाहीर सूचना केल्या. माझ्या समोर प्रत्येकाचा पंचनामा झाला पाहिजे, प्रत्येकाला शासनाची मदत मिळाली पाहिजे, असा खंबीर निर्धार घेऊन तुमचं आमचं अहोरात्र काम करणारं नेतृत्व मी माझ्या डोळ्यांनी काल दिवसभर झटताना बघितलं आहे. माझ्या लक्षात आलं की अख्खा संपूर्ण वेळ केवळ आणि केवळ समाजकार्य, समाजहिताचं राजकारण करणारा नेता महाराष्ट्रात जर कोणी असेल तर ते लोणीकर साहेब आहेत. आणि लोणीकर साहेबांच्या कार्याची दखल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतली आहे. त्यांच्या ट्विटर हँडलवर बघा, सगळ्यांना दिसन, संपूर्ण भारत बघत आहे की महाराष्ट्रात जर शेतकऱ्याच्या बांधावर सगळ्यात अगोदर धावून जाणारं नेतृत्व जर महाराष्ट्रात कोणी असेल तर ते पहिल्या क्रमांकाचं नाव आहे आदरणीय श्रीमान बबनरावजी लोणीकर आणि राहुल भैया लोणीकर. हे लोक केवळ लोकांसाठी काम करतात. मताचं राजकारण करणारे नाहीत, जातीपातीचं राजकारण करणारे नाहीत. मी माझ्या काल उघड्या डोळ्याने बघितलाय. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना मदत झाली पाहिजे. कोणी त्याच्या सुटला कामा नाही. ना मुस्लिम सुटला पाहिजे, ना दलित सुटला पाहिजे, ना ओबीसी सुटला पाहिजे, ना बंजारा सुटला पाहिजे, ना धनगर सुटला पाहिजे. अशी सगळ्यांना सामावून घेणारी रणनीती लोणीकर साहेबाची मी माझ्या डोळ्यांनी बघितली आहे. कुठेही भेदभाव नाही, विषमतेला थाराच नाही. अशा प्रकारचं स्वच्छ काम करणारे आदरणीय लोणीकर साहेब या परतूर मंठ्यामध्ये पायाला भिंगरी बांधून या जनतेसाठी लढत आहेत. मित्रांनो, लक्ष घ्या. खास विशेष बाब पुन्हा एक सांगेन. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक उमेदवार तुमच्या भेटीला आले. प्रत्येकाने मोठे मोठे आश्वासनं दिली. आणि दुर्दैव काही गावांचं, आज ज्या गावासाठी लोणीकर साहेबाला झोप येत नाही, त्याच काही गावातले लोक लोणीकर साहेब 3 नंबरला आहेत, लोणीकर साहेब 4 नंबरला आहेत, अशी तुलना करत होते. परंतु जे धन धांडगे प्रस्थापित लोक लोणीकर साहेबाचा विरोध करत होते, तितक्या जोमाने गोर गरीब जनता लोणीकर साहेबाच्या पाठीशी उभी होती, राहुल भैयाच्या पाठीशी उभी होती. आणि त्यांनी करून दाखवलं की कर्तव्यदक्ष आमदार म्हणून लोणीकर साहेबच या तालुक्याला न्याय देऊ शकतात. ही किंमत आणि ही हिम्मत दमदार आमदार लोणीकर साहेबात आहे. लक्षात घ्या. जे गाव बोंगाळे इलेक्शनमध्ये, त्यांनी लक्षात घ्या आज त्यांच्यासाठी धावून कोण येत आहे. त्यांचे प्रश्न राज्यसभेत कोण मांडत आहे. त्यांना न्याय मिळावा, त्यांना मोबदला मिळावा, त्याच्यासाठी कोण भांडत आहे. अरे ज्याला तुम्ही 1 नंबरला आणलं, ज्याला तुम्ही 2 नंबरला आणायचे प्रयत्न केले आणि ज्याला 4 नंबरला आणायचे प्रयत्न केले, ते आज 1 नंबरला तुमच्यासाठी काम करत आहे. परंतु ज्याच्या मागे तुम्ही गेलात, मी खुलं सांगतोय, परतूर मंठा मतदारसंघातल्या भोंगाळलेल्या लोकांसाठी की लक्षात घ्या, ते लोक आज तुमची परिस्थिती सुद्धा बघायला आले नाहीत. तुम्ही जिवंत आहेत का मेले आहेत, आणि म्हणणारही नाहीत. हे गोष्टी लक्षात घ्या. हे येतील.
तुमच्याकडे पाहतील आणि निघून जातील, तुम्हाला कवडीची मदत करणार नाहीत. आणि आमच्या खासदार परभणीचे, मला कळालं ते येऊन गेले, बघून गेले, दौरा करून गेले, गपचिप आले, गपचिप गेले. मला वाटतंय 10 वर्षाच्या अगोदर तेच होते, आता तेच आहेत. कधी कवडीची मदत त्यांनी या तालुक्यामध्ये आणि सांगतपुरी, गोळेगाव, सावंगी, सावरगाव यांना केलेली नाही आणि करणारही नाहीयेत. हे इथलेच काही त्यांचे चमचे त्यांना फोन करू सांगत असतील की लोणीकर साहेब रात्रंदिवस जनतेसाठी काम करत आहेत, तुम्ही जरासं तरी येऊन तोंड दाखवून जा. आणि त्यांनी तेच केलंय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, या ठिकाणी खासदार आला, मंत्री आला तरी तुम्हाला कवडीची मदत करू शकणार नाही. केवळ आणि केवळ लोणीकर साहेबच तुम्हाला मदत करू शकतात. लोणीकर साहेबांनी काल सांगितलंय की तात्काळ कशी कलेक्टरशी बोलून मदत करता येईल ती सुद्धा तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या बाबांनो की आम्ही ऐन वेळाला आमची भावनिकता ताब्यात ठेवत नाहीये आणि भलत्याच्या पाठीमागे जातो, परंतु जो आमच्या हक्काचं, आमच्या हिताचं, आमच्या अधिकाराचं काम करतात यांना मात्र आम्ही दुर्लक्ष करतो. आज तेच रात्रंदिवस तुमच्यासाठी झटत आहेत. तरी लोणीकर साहेबाचं मोठं मन आहे, छोट्या किंचित विचाराचा माणूस नाहीये, फार मोठं समुद्रासारखं मन आहे. सगळ्यांना कोणाचाही द्वेष मनात न ठेवता माझ्या समोर लोणीकर साहेबांनी आदेश दिले, जात पात धर्म पंथ बाजूला ठेवायचं, पक्षपात बाजूला ठेवायचा, राजकारण बाजूला ठेवायचं आणि माझ्या मतदारसंघातल्या शेवटच्या घटकाला ज्याची हानी झाली असेल त्याला मदत झाली पाहिजे. राजासारखा माणूस आणि खरंच राजासारखं मन हे लोणीकर साहेबांचं मी जवळून बघितलं आहे. त्याच्यामुळे लक्ष द्या, जे जे शेतकरी बांधव आज हाताशी आलेलं पीक गेलाय, गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त झालाय, घरदारं नाहीसे झालेत, या सगळ्यांनी लक्षात घ्या. आणि मीही काल माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या समाजाला. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आज विशेष शेवटचं, सांगतपुरी येथील गोरगरीब समाज धनधांडके जाऊ द्या, त्यांना वेळ प्रसंगी हेलिकॉप्टर घ्यायला येते, तुम्हाला साधी जहाजही येणार नाही. त्याच्यामुळे गोळेगाव, सांगतपुरी, सावरगाव या गोदापात्रा काठाच्या लोकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, हा प्रमुख मुद्दा लोणीकर साहेबांनी आवर्जून तिथल्या लोकांना सांगितलं आहे. तर माझंही सगळ्यांना आवाहन आहे, ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घ्या, ग्रामसभेत सर्व अनुमती ठराव पास करा आणि तो ठराव तहसीलला दाखल करा. पुनर्वसन तुमचं तात्काळ केलं जाईल. 50-50 एकर, 20-20 एकर, 30-30 एकर जमिनी शासनाने आपल्यासाठी घेऊन ठेवल्या. आपला जीव वाचला, आपले मुलं बाळं वाचले तर भविष्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. परंतु जे लोक गाव सोडत नाहीत आणि राजकारणी त्यांना गाव सोडू देत नाहीत त्यांच्या फायद्यासाठी, तर माझं सगळ्यांना गोरगरिबांना सांगणे, गरीब जनतेला, की मायबाप आज तुमचा संसार उघड्यावर आलाय तर तुमच्याच गावातले लोक तुम्हाला वेळ प्रसंगी फूस लावणारे, कानं भरणारे हे तुमची मदत करायला आले नाही, हे लोणीकर साहेब आलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्या, फार मोठा संघर्ष काळ आज आपण पाहत आहोत. 20 वर्षानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे. म्हणून मी कोणी येऊ नाही येऊ, परंतु गोरगरीब जनतेला माझं आव्हान आहे की आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करा, तहसीलकडे अर्ज करा, स्पेशल करा, स्वतंत्र करा. आणि काही लोकांचे प्रश्न असतील की आम्ही ज्या गावी राहतो आम्हाला तिथं घरकुल मिळालेले आहेत, त्यालाही शासनाकडून एक तरतूद आहे, ती वेळ प्रसंगी सगळ्याला आपल्याला मदत केल्या जाईल. तुम्ही पुनर्वसन करण्यात आलेल्या जाग्यात जर स्थलांतरित होत असाल तर त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या हक्काचं RCCचं घरकुल देण्याचं काम आदरणीय लोणीकर साहेब आपल्या सत्तेच्या शासनाच्या माध्यमातून करतील, मला याचा विश्वास आहे. म्हणून सगळ्यांनी आता थांबायचं नाही. पाणी कमी झालं म्हणून आजची परिस्थिती, कालची परिस्थिती विसरायची नाही,
प्रत्येकाने, आणि माझ्याही समाजाला खास करून सांगतो की आपण प्रत्येकाने आता पुनर्वसन करून घेण्याच्या तयारीत लागा. आणि सगळ्यात मोठं पुनर्वसनाचा विषय सांगतो की जे जे लोक पुनर्वसन करून घेतील त्यांच्या पिढीचं कल्याण होणार आहे. त्याचं कारण आहे की तुमचे मुलं जेव्हा शैक्षणिक क्षेत्रात फॉर्म भरतात, वेकेन्सी निघाली तिथे, आणि त्या ठिकाणी जर तुमच्याकडे पूरग्रस्ताचं सर्टिफिकेट असेल तर तुमच्या मुलाला प्रथम प्राधान्य दिल्या जातं. त्यामुळे नोकरीत आपल्याला लाभ घ्यायचा असेल, आपल्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर प्रत्येकाने पुनर्वसन आपलं करून घेतलं पाहिजे. जागा उपलब्ध आहे, तुम्ही तुमची प्रक्रिया करा, प्रत्येकाने अर्ज दाखल करा, आणि अर्ज दाखल केल्याच्या नंतर ग्रामपंचायतीची परमिशन घ्या. ग्रामपंचायत देत नसेल तर तहसीलला द्या, परंतु आपला पाठपुरावा करून पुनर्वसन जागेमध्ये या, स्वतःला सुरक्षित करा. आणि पुन्हा एकदा सांगतो की कालचा जो काळ मी बघितला, अत्यंत होडीमध्ये, पाण्यामध्ये लोणीकर साहेबांनी फार मोठा संघर्ष तुमच्यासाठी केला आहे, करत आहेत, आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहतील याची मला खात्री आहे. म्हणून मी प्रत्येकाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्यांनी लोणीकरांचे आभार माना. कारण ऐशो आरामामध्ये आज फिरणारे आमदार तुम्हाला कोणी कोणाच्याही बांधावर गेलेलं दिसणार नाही, परंतु 288 आमदारापैकी एक मी हो, छत्रपती शाहू महाराजाचा, बुद्धेश फुले शाहू आंबेडकरी विचाराचा नेता हा प्रत्येकाच्या घराच्या दरवाजात आणि प्रत्येकाच्या बांधावर जाऊन तुमची आमची विचारपूस करत आहे, तुमच्या आमच्या हक्काचं काम करत आहे. म्हणून सगळ्यांनी आता डोळे उघडा, आणि जे तुमच्याकडे आता येतील त्यांना विचारा की तुम्ही मतदान घेतलं तसं तुमचं काळं तोंड तुम्ही आम्हाला का दाखवलं नाही, आज कशाला आले, हा प्रश्न तुम्ही विचारा. तरच तुमच्यातली नागरिकता जागृत झाली असं मी या ठिकाणी समजेल. जय भीम, जय शिवराय.